नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारी सांडगी मिरची. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे, जी पोपटी रंगाची मिळतात ती घ्यायची. व्यवस्थित 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरड्या कापडाने छान अशी पुसून घ्यायची आहेत. तर इथे मी व्यवस्थित अशी मिरची पुसून घेतली आहे आणि आपल्याला मिरची कापून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला सर्व मिरची कापून घ्यायची आहे. तर मिरची कापल्यानंतर जो मिरचीचा देठ आहे तो सुद्धा मी थोडासा कापून घेते. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व मिरची कापून घेणार आहे. तर इथे पाहताय तुम्ही, इथे मी सर्व मिरची कापून घेतलेली आहे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटीभर मोहरी घालायची आणि अर्धी वाटी जिरे घालायचं आहे. मंद आचेवरती व्यवस्थित हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. जास्तही भाजायचं नाही, थोडंसंच भाजायचं आहे. जिरा आणि मोहरी व्यवस्थित अशी भाजून घेतली. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये हे सर्व काढून घेते. आता यामध्ये पाव चम्मच हळद आणि 1 चम्मचभर हिंग घालायचं. त्याने टेस्ट खूप छान येते मिरचीला. आणि इथे मी 2 मोठे चम्मचभर मीठ घालून घेते. व्यवस्थित हे हातानेच एकजीव करून घ्यायचं. खरंच ही सांडगी मिरची तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता. अप्रतिम चवीची लागतात. आणि आपल्याला मिरची व्यवस्थित अशा पद्धतीने भरून घ्यायची आहे. जो मसाला तयार केलेला आहे तो अशा पद्धतीने भरायचा. अगदी थोडा दाबूनच भरायचा, म्हणजे त्यातलं जे हा मसाला आहे तो बाहेर पडत नाही. अशा पद्धतीने तुम्ही भरून घ्या. खरंच या मिरचीसोबत तुम्ही 1 ते 2 घास जास्तच खाल. भाजीला काही नसेल ताटामध्ये तर ही 1 ते 2 मिरची ताटामध्ये असतील तर भाजीची गरजसुद्धा लागणार नाही. एवढे मी 100% सांगते. आणि चवीला तर भन्नाटच लागतात या मिरच्या. तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशा ह्या मिरच्या भरून घ्यायच्या. आणि आपल्याला या मिरच्या वाळवून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 दिवस या मिरची व्यवस्थित कडकडीत उन्हामध्ये छान अशा वाळवून घ्यायच्या, म्हणजे त्या छान अशा वर्षभरासाठी टिकतात. तर इथे मी 4 ते 5 दिवस व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून घेतल्यात मिरची. तर पाहताय तुम्ही मस्त दिसत आहेत. तर अशाच पद्धतीने दरवर्षी मी सांडगी मिरची बनवते आणि व्यवस्थित अशी वाळवून घेते. तर आपल्याला या मिरच्या एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या वर्षभरासाठी छान अशा टिकल्या जातात. तर यातल्याच काही 5 ते 6 मिरच्या मी तळून दाखवते तुम्हाला. तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवले आणि तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे. तर 5 ते 6 मिरची तेलामध्ये सोडून घेतल्यात आणि व्यवस्थित आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. हाय फ्लेमवरती मिरची तळायची नाही, नाहीतर ती पटकन करपली जाते. तर अशा पद्धतीने इथे मी मिरची व्यवस्थित अशी तळून घेतली आहे. तर या मिरचीसोबत तुम्ही वरण भात किंवा भाजीला काही तुमच्याकडे नसेल तर ही मिरची ताटामध्ये असेल तर खरंच 1 ते 2 घास तुम्ही जास्तच खाल, एवढे मी 100% सांगते.
तर इथे तेल सर्व मिरचीतलं नितळून घ्यायचं आणि नंतरच ही मिरची आपल्याला खायला घ्यायची आहे. तर इथे पाहताय तुम्ही मस्त असा रंग आलेला आहे मिरचीला आणि दिसायला जेवढी सुंदर दिसते त्यापेक्षा खायला खूप छान लागते ही मिरची. तर अशाच पद्धतीने तुम्ही सांडगी मिरची वर्षभरासाठी साठवून ठेवा. तर इथे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुवान्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.